नमस्कार, मी DT आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. या ठिकाणी यामिनीताई सुरेश बांडेगुचे उपस्थित आहेत आणि आज आम्ही त्या परदेशातून परदेशच्या दौऱ्यावर 15 दिवस गेले होते आणि त्या नुकत्याच स्वगृही परतले आलेले आहेत. त्यांनी दिवस नेदरलँड, फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड या देशाचा दौरा केला आणि त्या नुकत्याच आपल्या स्वगृही परतल्या आहेत. तर आपण आज त्यांनी विदेशात त्यांना काय अनुभव आला, कृषी क्षेत्राचा अभ्यास करण्याकरता महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्या गेल्या होत्या. तर आपण त्यांच्यासोबत आज संवाद साधणार आहोत. तर ताई, आपण पॅरिसमध्ये महाराष्ट्राची संस्कृती व इतिहासाची परंपरा कायम ठेवून शिवजयंती साजरी केली, त्याबद्दल आपण काय सांगाल? काय अनुभव आला आपल्याला? नमस्कार, मी सौ यामिनी सुरेश बांडेगुचे. आपल्या महाराष्ट्र शासनाद्वारे आयोजित केलेला हा परदेशी अभ्यास दौरा, या निमित्ताने आम्ही 15 दिवस विदेश दौऱ्यावर होतो. त्यामध्ये सगळ्यात पहिले आम्ही फ्रान्सची राजधानी पॅरिस या ठिकाणी 17 फेब्रुवारीला उतरलो आणि त्या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या विविध उपक्रमांना भेट दिली. त्यामध्ये 19 फेब्रुवारीला आपल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा जो कार्यक्रम आपल्या इंडियामध्ये आपण साजरा करतो, त्याच पद्धतीने आम्ही पॅरिस या ठिकाणी, फ्रान्सची राजधानी पॅरिस या ठिकाणी आम्ही अतिशय आपल्या भारतीय पद्धतीने साजरा केलेला आहे. आणि फ्रान्समध्ये दुग्ध या उपक्रमांना अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे तिथे बकरीच्या गायीपासून दूध, दही आणि चीज ह्या आणि इतर दुग्धजन्य पदार्थ यांना वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी त्यांचे उत्पादन केले जाते आणि विविध देशांमध्ये त्याची निर्यात केली जाते. द्राक्ष प्रक्रिया व सेंद्रिय शेती यांना आपण भेट दिली, त्याबद्दल आपल्याला कोणता अनुभव आला? होय, फ्रान्समध्ये आपली सेंद्रिय शेती ही कचरा, पालापाचोळा आणि अतिशय टाकाऊ पदार्थापासून तिथे खत निर्मिती होते आणि ती शेतीसाठी वापरली जाते. तसेच टाकाऊ पदार्थांपासून मिथेन हे बायोगॅस या ठिकाणी तयार करतात आणि तेही मोठ्या प्रमाणावर त्यांची विक्री केली जाते. स्वित्झर्लंड मधील बायोगॅस व दुग्ध डेअरी याबद्दल काय अनुभव आला आपल्याला? मध्ये दूध डेअरी आणि बायोगॅस हेही प्रकल्प त्या ठिकाणी आहेत. स्वित्झर्लंडमध्ये दूध डेअरी या ठिकाणी तिथेही बकरीचं दूध, गायी विशेष प्रमाणात त्यांच्या गायी गोठ्यामध्येच असतात आणि त्यांची अल्फा या गवताची शेती त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर केली जाते आणि ते गवत त्या ठिकाणी त्यांनी साठवून ठेवतात आणि वर्षभर ते गायींना पुरवतात. आणि डेअरीचा प्रकल्प त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा आहे. डेअरीच्या उत्पादनापासून, दुधाच्या उत्पादनापासून तयार होणारे पदार्थ विविध देशांमध्ये ते निर्यात करतात आणि विशेष म्हणजे तिथे खाद्यपदार्थांमध्येही अतिशय लोकांचं लोकप्रिय असं चीज त्या ठिकाणी मिळतं. फुलबागांचा जो व्यवसाय आहे त्याबद्दल काय अनुभव आला आपल्याला? नेदरलँडमध्ये ॲम्स्टरडॅम ही तिथील राजधानी आहे. ॲम्स्टरडॅममध्ये रॉयल फ्लोरा या जगप्रसिद्ध फुल बाजारपेठेला आम्ही त्या ठिकाणी भेट दिली. जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर फुल बाजारपेठ त्या ठिकाणी आहे. विविध प्रकारची फुलं त्या ठिकाणी शेतकरी आणतात आणि त्याचा आपल्या देशात जसं कृषी समिती आहेत किंवा मोठे कृषी केंद्र आहेत, त्या प्रकारचं ते रॉयल फ्लोरा जगातील सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. त्या ठिकाणाहून त्याच्यावर प्रक्रिया केली जाते. सर्व त्या ठिकाणी रोबोट हा प्रकल्प आहे. रोबोटवरच शेती केली जाते आणि सर्व तंत्रज्ञानावर आधारित या फ्लोरा बाजारपेठेमधून इतर देशांमध्ये त्या जगप्रसिद्ध फुलांची निर्यात केली जाते. ताई, आपल्याला शेवटचा प्रश्न आहे. 15 दिवसाच्या प्रवासात आपल्याला कोणता अनुभव आला? 15 दिवसांच्या प्रवासात आपल्याला तेथील सेंद्रिय शेती, दुग्ध प्रक्रिया, अन्न प्रक्रिया आणि तेथील राहणीमान, तेथील हवामान या विषयावर विविध प्रकारचे अनुभव आम्हाला आले. युरोप हा देश अतिशय थंड प्रदेश असल्यामुळे त्या ठिकाणी थंडी आहे. सूर्यप्रकाश क्वचितच आपल्याला मिळतो आणि आपल्या त्यांच्याकडून शिस्त, ज्ञानच त्यांच्याकडून आणि तेथील
त्यांचं राहणीमान या विषयावर बहुतेक मोठ्या प्रमाणावर काहीतरी आपल्याला शिकायला मिळते. तेथील आदर्श असा आहे की सगळ्या युरोपमधील प्रत्येक कंट्रीची लोकसंख्या पॉप्युलेशन ही थोडी जास्त नाही आहे, थोडीच आहे. त्याच्यामुळे तेथील सुविधा, तेथील सरकारने चांगल्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि आपल्याला हे शिकण्यासारखं आहे की आपली शेती किती चांगली व्हावी आणि अतिशय त्याच्यामध्ये आपण त्यांचा उपयोग करून, तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपल्याला जास्त उत्पादन घेता येईल आणि आपला देश प्रगत करता येईल, एवढेच मी तुम्हाला सांगेन. तर ह्या होत्या माजी जिल्हा परिषद सदस्य यामिनीताई बांडेगुचे. मी संजीव बांबोरे, सत्य पोलीस टाइम्स, पहिला. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.